कुंडीमध्ये लावला शेवगा आणि त्याला भरपूर लागले शेंगा, हे पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही, पण हे खरं आहे। मी कुंडीमध्ये शेवगा लावलेला आहे, म्हणजे एका बकेटमध्ये शेवगा लावलेला आहे। हे पहा, या कलरच्या बकेटमध्ये शेवगा लावलेला आहे आणि त्याला एवढ्या शेंगा आलेल्या आहेत की अक्षरशः झाड वाकलेलं आहे, त्याला बांधावं लागलंय सपोर्टसाठी, कारण फांद्या खूप नाजूक आहे आणि त्याला एवढा शेवगा लागलेला आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या गच्चीवरील बागेतील भाजीपाला दाखवत आहे। हे पहा, इथं कारलं लावलेलं आहे, सुंदर अशी कारली आलेली आहेत, अजून लहान आहेत म्हणून मी तोडणार नाही। तर खूप छान हिरवीगार अशी कारली आलेली आहेत। म्हणजे कारल्याचे दोन प्रकार असतात, एक डार्क ग्रीन कलरचं आणि हे थोडं लाईट ग्रीन कलरचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता याला वांगी किती आलेली आहेत, वांग्याच्या झाडाला हिरवीगार वांगी आहेत। हा वांग्याचा वेगळा प्रकार आहे, म्हणजे ही काळपट वांगी असतात तशी नाही आहे, ही हिरवीगार वांगी आहेत। ही मोठी जरी झाली तरी हिरवीच राहतात। तर भरपूर वांगी लागलेली आहे, हेल्दी झाड आहे वांग्याचं। आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात मोगऱ्याला सुद्धा भरपूर फुलं येतात। तर इथे मी एक छोटा ड्रम आहे त्याच्यामध्ये लावलेला आहे मोगऱ्याचं झाड, त्याला भरपूर फुलं लागलेली आहे आणि खूप सुगंध दरवळलेला आहे, खूप छान वास आहे या मोगऱ्याचा। तर भरपूर फुलं लागलेली आहे आणि ते ही वेगळ्या प्रकारची वांगी, म्हणजे मगाशी दाखवला तो प्रकार वेगळा आणि हा वेगळा, याला थोडासा कलर वेगळा आहे, तुम्ही पाहू शकता। याला पण भरपूर वांगी लागलेली आहेत। दोन्ही वांगी खायला खूप चविष्ट आहे, याची भाजी खूप छान होते। तर भरपूर प्रमाणात आलेली आहेत वांगी, तुम्ही पाहू शकता। तर कुंड्यांमध्ये पण असा भाजीपाला येऊ शकतो, फक्त आवड पाहिजे। मला खूप आवड आहे झाडांची आणि मी नेहमीच गार्डनमध्ये माझ्या गच्चीवरच्या फुलझाडं फळझाडं लावत असते आणि भाजीपाला पण लावत असते। वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावली, त्यातलं हे झाड तुम्ही पाहू शकता, गुलाबाचं झाड। भरपूर फुलं लागलेली आहेत या गुलाबाच्या झाडाला, याच्या फांद्या जेवढ्या कापल तेवढी नवीन पालवी फुटते आणि भरपूर कळ्या लागतात तिथे। तर हे माझं गुलाबाचं झाड एक 5 वर्षापूर्वीचं आहे। मी त्याला खूप जास्त उंच जाऊ देत नाही, त्याला मी बकेटमध्ये लावलेलं आहे, नेहमी छाटत राहते। कुंद्याचं झाड आहे, कुंदा, तर याला पण भरपूर फुलं लागलेली आहे। याआधीही मी गच्चीवरील बागेचा व्हिडिओ शेअर केला होता, तर खूप व्हायरल झाला तो आणि त्याला खूप पसंती दाखवली तुम्ही, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर हे पहा, भरपूर प्रमाणात फुलं आहे। इथे गुलछडीचं आहे झाड, तर त्याला बघा तुम्ही किती फुलं लागलेली आहे। ही डबल पाकळी गुलछडी आहे, तर खूप सुगंध सुटलेला आहे, खूप छान ही उंच अशी गुलछडी आहे। भरपूर कळ्या पण लागलेल्या आहेत आणि फुलं पण आलेली आहेत। इथे मिरचीचं झाड आहे, झणझणीत हिरवी मिरची, तर तुम्ही पाहू शकता मिरचीला पण भरपूर मिरच्या आलेल्या आहेत। तर लावलेला सर्व भाजीपाला ऑर्गॅनिक आहे, याला मी कुठलंही औषध फवारत नाही, तरीही याला भरपूर भाजीपाला येतो, फळभाज्या येतात। तर तुम्ही पाहू शकता मिरचीला सुद्धा किती मिरच्या आलेल्या आहेत, झाड गच्च भरलेलं आहे। तर मी खतासाठी शेणखत वापरते, दुसरं काहीच वापरत नाही। शेणखत जे सुकलेलं वाळलेलं कुजलेलं शेणखत असतं, म्हणजे त्याची पार माती झालेली असते, असं शेणखत वापरते। त्यामुळे भरपूर फुलं येतात झाडाला आणि फळंसुद्धा लागतात, भाजीपाला येतो चांगला जास्त प्रमाणात कुंडीमध्ये लावूनसुद्धा। तुम्ही माझा याआधीचा जो गच्चीवरील बागेचा व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो नक्की पहा, त्यामध्ये मी सर्व भाजीपाला दाखवलेला आहे, मी किती भाजीपाला लावलेला आहे, कोणती झाडं लावलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की पहा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।